नमस्कार. तर आज पण आपण महागाई या विषयावर चर्चा करणार आहे डिटेल्समध्ये आणि शेवटचे महागाई या विषयावर चर्चा शेवटची आहे. तर ती चर्चा करण्यापूर्वी मी आपणा सर्वांना एक विनंती करू इच्छितो की अद्याप पण माझा कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. सध्याच्या करंट चालू घडामोडीच्या स्थितीवरच वर्णन थोडंसं डिस्कशन करणार आहे. सध्या महागाई आहे. महागाई म्हणजे भाववाढ किंवा चलनवाढ तिन्हीपैकी कोणता पण शब्द आपण वापरू शकतो. तर एखादी गोष्ट सर्वांसाठी समप्रमाणात लागू असते का? तर लागू नसते. तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या अँगलने त्याचा परिणाम होतो. तर महागाई हे सगळ्यांसाठीच तोट्याची आहे का किंवा सगळ्यांसाठीच फायद्याची आहे का? त्याचं आपण डिटेल वर्णन करणार आहे. तर एका मुद्द्यावर फोकस करणार आहे. महागाईचा परिणाम कुठल्या गोष्टीवर चांगलं होतात, कुठल्या गोष्टीवर वाईट होतात. तर त्यातला पहिला पॉईंट आहे संसाधनाचा अयोग्य वापर. म्हणजे संसाधनाचा अयोग्य वापर म्हणजे आपण महागाईच्या काळात ज्या गोष्टीतनं जास्त नफा मिळतोय त्या गोष्टीचं उत्पादन करण्यामध्ये आपला फोकस असतो. आता उदाहरणार्थ वडापावमधनं आपल्याला 2 रुपयाचंच उत्पन्न होणार आहे. पण आपल्याला मोबाईलमुळं किंवा हेडफोन तयार केला तर त्यातनं जास्त इन्कम मिळणार आहे. तर आपला कल काय असणार आहे? हेडफोन किंवा मोबाईल तयार करण्यावर असणार आहे. वडापावमध्ये कोण वेळ घालवेल का? नाही. तर अत्यावश्यक वस्तूपेक्षा चैनीच्या वस्तूचं उत्पादन वाढवण्यावर आपला भर असतो. त्यामुळे काय होते, आपण ज्या अत्यावश्यक किंवा कमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ज्या जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या गोष्टी आहेत त्याकडे आपण फोकस करतो. त्यामुळं संसाधनाचा अयोग्य वापर होतो. दुसरा, भांडवल निर्मिती प्रक्रियेवर परिणाम. बघा, आता भांडवल निर्मितीत आपण जास्त गुंतवणूकच करणार नाही. कारण का? तर आपली बचतच कमी होणार आहे. महागाई वाढल्यामुळं आपलं जे महिन्याला 5-10 हजार रुपये शिल्लक राहणार होते त्यात राहणारच नाही. त्यामुळे काय होणार आहे? आपली बचत कमी होणार आहे. बचत कमी झाल्यामुळं आपण काय करणार आहे? गुंतवणूक कमी करणार आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होणार आहे. परत उत्पादनावर प्रतिकूल परिणाम. उत्पादनावर मग आता गुंतवणूक जर कमी झाली तर उत्पादन एखाद्या गोष्टीत आपण ते पैसे गुंतवणार असतो आणि त्यातनं आपल्याला उत्पादन मिळणार असतं. त्याचं उत्पादनसुद्धा काय होणार आहे? आपलं कमी होणार आहे. म्हणजे महागाईचा परिणाम उत्पादन घटण्यावर सुद्धा होणार आहे. साठेबाजीस उत्तेजन. बघा, आता एखाद्या मालाच्या किमती जर वेगानं वाढायला लागल्या तर व्यापारी लोक काय करणार आहे? त्या गोष्टीची साठेबाजी करणार आहेत. साठेबाजी केल्यामुळे काय होणार आहे? अजून किंमत वाढणार आहे. मग काय होणार आहे? साठेबाजीला प्रोत्साहन मिळणार आहे. किंमत वाढीचा इफेक्ट आहे. साठेबाजीवर इम्पॅक्ट होणार आहे. परकीय गुंतवणूक कमी होते. बघा, आता इतर देश आपल्यात गुंतवणूक करतील का महागाई वाढल्यामुळं? आता त्यांना इथे एखादा प्रोडक्ट तयार करायचा आहे तर ते कच्चा माल काय त्यांच्या देशात आणणार आहे का? नाही. तर त्यांचा कच्चा माल इथनंच घ्यावा लागणार आहे. कच्च्या मालाच्या जर किमती वाढल्या तर ते गुंतवणूक करतील का? महागाईच्या काळात परकीय गुंतवणूक कमी होते. ओके. परत मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो डिटेलमध्ये बघा. धनकोला नेहमी महागाईच्या काळात जे कर्ज देणाऱ्याला नेहमी तोटा होतो आणि कर्ज घेणाऱ्याला नेहमी फायदा होतो महागाईच्या काळात. तर कसा होतो तो आपला व्हिडिओ बघा, त्यामध्ये डिटेल आहे. पगारी नोकर वर्ग. बघा, पगारी नोकरदार वर्गाचा तोटा होतो. कसं होतं बघा, कारण पगार वाढायला ठराविक कालावधी असतो. समजा पगार काय लगेच महागाई वाढली का लगेच पगार वाढत नसतो. त्यामुळे थोडा त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. पगार वाढायला वेळ असतो. जोपर्यंत पगार वाढत नाही तोपर्यंत त्याचा जो मधला कालावधी असतो त्या काळात खर्च वाढलेला असतो. त्यामुळे पगार दरावर वाईट परिणाम होतो. म्हणजे सकारात्मक परिणाम होत नाही, निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. परत पगारी नोकरदार मजुरी कामगार वर्गाचा काय इम्पॅक्ट होतो बघा. आता जे मजूर वर्ग आहे, कारखान्यातला घ्या, MIDCतला घ्या, कुठला पण घ्या, त्यांची जर संघटना स्ट्रॉंग असेल तर लगेच लगेच पगारवाढ होते. पण जर त्यांची संघटना जर वीक असेल तर त्यांची पगारवाढ लगेच होत नाही. त्यामुळं मजुरांचे 2 वर्ग आहेत, संघटना स्ट्रॉंग असणारा वर्ग आणि संघटना स्ट्रॉंग नसणारा वर्ग. संघटना स्ट्रॉंग असणाऱ्या वर्गाचा फायदा होतो, संघटना स्ट्रॉंग नसणाऱ्या वर्गाचा तोटा होतो. आता त्यानंतरचा पॉईंट बघा, स्थिर उत्पन्न मिळवणाऱ्या गटाचा
काय होतं. तर स्थिर उत्पन्न गट म्हणजे काय, जे पेन्शनधारक आहे ते स्थिर उत्पन्न आहे त्यांचं. पेन्शनधारकांचं काय होतं, पेन्शन लगेच वाढते का, नाही, तर पेन्शनधारकांचा तोटा होतो. आता जे भाडे करारावर आपण घर दिलेलं असते किंवा करार करून 5 वर्षाचा 3 वर्षाचा करार करून दिला असतो, गाळा दिलेला असतो, दुकान गाळा ते, तर त्याचं महागाई वाढली म्हणून आपण त्याकडून लगेच भाडेवाढ करून घेऊ शकत नाही. त्याचा करार संपल्यानंतरच भाडेवाढ होती. त्यामुळं जी करारानं आपली जागा किंवा गाळा घर दुकान देतात त्यांचा महागाईच्या काळात तोटा होतो. गुंतवणूकदार गुंतवणूकदार 2 प्रकारचे असतात, एक बॉन्ड्स आणि एक शेअर्स. आता शेअर्समध्ये जे गुंतवणूकदार असतात त्यांचा फायदा होतो, कारण उत्पादनाच्या किमती वाढल्यामुळं त्या कंपनीचा किंवा त्या संस्थेचा फायदा होतो. त्यामुळे तो शेअर्स होल्डरला नफाचं वाटप होतं. त्यामुळे शेअर्स होल्डरना फायदा होतो. आणि जे बॉन्ड्स असतात, बॉन्ड्स म्हणजे काय, आता एक बॉन्ड्स करून एखाद्याला आपण पैसे दिलेत एवढ्या टक्क्यानं काय असेल ते, तर त्याची किंमत महागाई वाढली म्हणून आपण ते निम्म्यातून त्याचा रेट वाढवू शकतो का, नाही. म्हणून बॉन्ड्स धारकांना तोटा होतो. उद्योजक आणि व्यावसायिक बघा, महागाईचा काळ हा नीट वाक्य लक्षात ठेवा, उद्योजक किंवा व्यावसायिकांना सुवर्ण काळ असतो. कारण कच्च्या मालाच्या किमती वाढल्या की ते आता एखादा समजा उदाहरणार्थ हॉटेल आहे, हॉटेलला लागणारं जे साहित्याचे कच्चा माल असतो त्याच्या किमती एवढ्या वेगानं वाढत नाहीत, पण हॉटेलचा मालक लगेच त्याचा दर वाढवतो. सगळ्याचं त्यांच्या प्रोडक्टाचा दर वाढवतो. मग जे उद्योजक असतात त्यांच्या कच्च्या मालाच्या किमती वाढायला वेळ लागतो. तेवढ्या वेळेत ते आपल्या पक्क्या मालाच्या किमती वाढवून फायदा करून घेतात. म्हणून उद्योजकांसाठी हा सुवर्ण काळ असतो. परत नंतर शेतकरी. आता शेतकऱ्याचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार, मी शेतकरी आहे, मी माझी स्वतःची जमीन मी स्वतःच करतोय, तर माझा काय होणार आहे, फायदा होणार आहे. कारण सगळ्या मालाच्या किमती वाढलेल्या असते, त्या माझा फायदा होतो. जो स्वतः शेतकरी स्वतःची जमीन करतो तो त्याचा फायदा होतो. पण आता काही ठिकाणी भाड्या तत्त्वावर जमीन दिली जाते की ही जमीन 10 एकर आणि तुम्हाला एका वर्षाला एक 2 लाख रुपये दे. किंमत वाढ झाली म्हणून ते 2 लाखाचं वाढवून घेऊ शकत नाही, तर त्या माणसाचा तोटा होतो. आणि जी बटाईनं हा प्रकार आहे, बटाईनं देणं, काही ठिकाणी कोल्हापूरच्या भागात भागानं देणं म्हणते ती, काही आमच्या भागात सोलापूर जिल्ह्यात बटाईनं देणं म्हणते. आता मी जर एखाद्या शेतकरी एखाद्या कोणाला तर जमीन माझी बटाईनं दिली आणि मी 3रा हिस्सा 4था हिस्सा काय ठरलं तर माझा तोटा होत नाही, माझा फायदाच होतो. पण मी असं ठरवलं असेल की तूच जमीन कर, मला फक्त वर्षाला 2 लाख रुपये दे, तर माझा तोटा होतो. ओके. सरकारचं काय होतं महागाईच्या काळात, सरकार जर ऋणको असेल, सरकारनं कोणाचं तर कर्ज घेतलं असेल तर सरकारचा तोटा होतो. सरकार जर धनको असेल तर सरकारचा महागाईच्या काळात फायदा होतो. आयातीत काय फरक पडतो, आयात वाढते कारण आपल्या भारतात महागाई वाढली, इतर देशात महागाई वाढलेली नसते. भारतातील भारतातील वस्तूंच्या किमतीचा रेट वाढलेला असतो आणि परदेशी किमतीचा रेट असा असतो. त्यामुळं आयात वाढते. आपण परदेशी मालाला पहिला प्रेफरन्स देतो किंवा खरेदी करतो. त्यामुळं परदेशी माल आपण विकत घेतल्यामुळं आयात वाढते. आणि निर्यातीत काय होते, आता आपण एखादा वस्तू 100 रुपयाला विकत असलो, महागाई चलनवाढ झाल्यामुळे काय करायला लागलो, ते आपण 500 रुपयाला विकायला लागलो. 100ची वस्तू 500 रुपयाला लागलो तर साहजिकच आहे बाहेरच्या देशातील लोक ते वस्तू घेणार नाहीत. त्यामुळे काय होणार आहे, आपली निर्यात कमी होणार आहे. विनिमय दर कमी होणार, विनिमय दर कमीच होणार. कारण आपल्या तुलनेत डॉलरची किंमत वाढलेली असते आणि आपला रुपया घसरलेला असतो. सामाजिक परिणाम कसा, आता सामाजिक परिणामावर व्यवस्थित सांगतो तुम्हाला. श्रीमंत आणि गरिबातली दरी वाढते. कशी वाढते तुम्हाला सांगतो, 1 मिनिट आहे का. आता समजा मी आणि बचं उदाहरण घेऊ. हा श्रीमंत आहे, ब हा गरीब आहे. तर ला समजा 2 लाख रुपये पगार आहे आणि बला 50,000 रुपये पगार आहे. आता ला लागून किराणा बाजार किती लागणार आहे, 5,000चा. 5,000चा किराणा बाजार, महागाई वाढल्यामुळे 5,000चा काय होईल, 10,000 होईल. ओके. मग 2 लाखाचा किती टक्के झाला, 5% झाला 10,000. आता ज्याला 50,000 रुपये पगार आहे त्याच्या घरी पहिला किती लागत होता, 5,000चा माल.
5,000 रुपयाचा किराणा बाजार लागत होता. महागाई वाढल्यामुळे त्या घरी केस झाला 10,000चा झाला, म्हणजे 50,000चा केस झाला 20% झाला, म्हणजे 10% झाला. म्हणजे श्रीमंताचा फायदा झाला 5%, आणि गरिबाचा काय झाला 5% तोटा झाला. मग श्रीमंत आणि गरीब ह्यातली दरी काय होणार आहे, वाढत जाणार आहे. परत राजकीय परिणाम काय होतो, राजकीय परिणाम काय होतो माहिती आहे का, अस्थैर्य निर्माण होतं, सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण होतं, लोक महागाईला कंटाळलेली असते ती, लोक सरकारला जबाबदार धरत असते ती, त्यामुळे सरकारच्या विरोधात वातावरण तयार होतं. महागाईच्या काळात कर्ज काढायचं का कर्ज फेडायचं, तर त्याचं उत्तर आहे महागाईच्या काळात कर्ज फेडायचं. कर्ज काढायच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही महागाईच्या काळात. कारण उदाहरणार्थ सांगतो, आता मी शेतकरी असल्यामुळे मी शेतकऱ्याचंच उदाहरण देतो. आता महागाई वाढलेली आहे, दुधाचं रेट वाढले, तर त्यामुळे मी काय केली, गाय खरेदी केली. लाखाची गाय 2,00,000 रुपयाला घेतली, आणि उद्या जर चलनवाढ घटली की महागाई कमी झाली तर त्या गायला कोण परत 50,000 रुपयाला पण कोण घेणार नाही. त्यामुळं मी महागाईच्या काळात कर्ज काढणार नाही. महागाईच्या काळात काय करणार, कर्ज फेडणार. आता आपल्या दुधाचं रेट वाढलं, उत्पन्न वाढलं आहे आपलं, म्हणून आपल्या बँकेचा हप्ता काय वाढतो का, नाही वाढत आहे, एवढाच हप्ता राहतो. त्यामुळे काय होतं, आपण आपला नफा वाढलेला असतो. त्यामुळे काय करायचं, महागाईच्या काळात आपण कर्ज फेडायचं आणि कर्ज काढायच्या मनगडीत पडायचं नाही. ठीक आहे, थँक्यू. ओके.